सर्वांनी प्रार्थनेसाठी उभे असावे. स्वर्गाचे राणी उल्हास कर, ज्याला जन्म देण्याचे भाग्य तुला लाभले, तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलीस. त्याची माता कुमारी मरिया तिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
मंदिरिया. आज आम्हा नंदाखाल धर्मग्रामातील दृढीकरण साक्रमेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांची हृदये आनंदाने भरून आली आहेत. बिशप थॉमस, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज येथे आमच्या समवेत विसा साजरी करण्यासाठी व आम्हाला दृढीकरण साक्रमेंट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ख्रिस्त सभेची व इतरांची प्रामाणिकपणे व प्रेमाने सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही परिपक्व व्हावे, तसेच आपल्या कॅथलिक श्रद्धेचे पूर्णपणे पालन करून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा लाभावी, म्हणून कृपया आमच्यासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करा. आजची ही पवित्र विसावली स्वर्गवासी सांतान व जोकिम डिमेलो यांच्या आत्म्यासाठी अर्पण करीत असताना वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करीत आहोत. त्याचप्रमाणे आज आपल्या धर्मग्रामातील नंदाखाल पॅरिशमधील 98 मुलं मुली आणि राजोडी धर्मग्रामातील 4 मुलं मुली दृढीकरण साक्रामेंट स्वीकारित आहेत. त्यांच्या दैनंदिन श्रद्धेच्या प्रवासावरती परमेश्वराचा विशेष कृपाबद्धस्थ राहावा म्हणून प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो आणि बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान जे आहे ते शुभवर्तमानाचा जणू काही सार आहे. इट इज द कोर टीचिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड. परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपल्या तारणासाठी त्याचा पुत्र जगाला दिला. आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. द सॅक्रमेंट ऑफ कॉन्फर्मेशन इज अ सॅक्रमेंट ऑफ फेथ. आणि ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला की आपलं तारण आहे आणि त्या श्रद्धेमध्ये तुम्ही वाढावे म्हणून आज आपण हा सोहळा साजरा करीत आहोत. परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर यावा. तुम्ही सर्वजण पवित्र आत्म्याला वाहिलेल्या या देवाच्या चर्चमध्ये उपस्थित आहात. हा पवित्र आत्मा जसा प्रेषितावर उतरला आणि त्यांचं जीवन बदललं, तसंच तुमचं जीवन बदलावं, तुमचं जीवन प्रेषितमय व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की अल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. प्रभु
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरम, तू मनुष्याला मूळ प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी त्याच्यावर प्रेम केलीस. या दृढीकरण साक्रमेंताद्वारे आमच्या या उमेदवारामध्ये पुनरुत्थानाची आशा निर्माण कर. या साक्रमेंताद्वारे तुझ्या प्रीतीमध्ये वाढण्यासाठी त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व सदुकपंथी मत्सरग्रस्त होऊन उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यास बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा. हे ऐकून उजळताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा आणि इस्रायल लोकांचे संबंध वडील मंडळ एकत्र बोलावले आणि त्यास आणावयास बंदीशाहीकडे पाठविले. पण इकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, बंदीशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले. परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार आणि मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यास असे सांगितले, पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यास जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यास भय वाटत होते. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. प्रभूचे धन्यवाद मी सदा सर्वदा गाईन. त्याची स्तवन सतत माझ्या मुखी असे. प्रभू विषयाचाच अभिमान माझ्या मनी वसे. हे ऐकून दिनांना आनंद होईल. आपला प्रतिसाद. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा. त्याच्या नामाचा महिमा आपण एक मुखाने गाऊया. मी प्रभूला शरण गेलो, त्याने माझे ऐकले, माझी सगळी भीती घालवली. आपला प्रतिसाद. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. त्यांच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होती. त्यांचा चेहरा निराशाने पडणार नाही. मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला आणि माझी संकटे हरण केली. आपला प्रतिसाद. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. प्रभूची भय बाळगण्याभोवती त्याचा दूत ठाण मांडून बसतो आणि त्याचे संरक्षण करतो. प्रभू किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा. त्यांच्यावर भाव ठेवणारा माणूस धन्य. आपला प्रतिसाद. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. जयघोष. Hallelujah. Hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी एव्हा लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने निकदमाला म्हटले, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवड करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवडा होऊन चुकला आहे. कारण देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. त्याची कृत्य दृष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपले कृत्य देवाच्या ठायी केलेले आहेत ते उघड व्हावे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. दृढीकरण साक्रमेंट स्वीकारणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृपया उभे राहावे. आदरणीय बिशप थॉमस, आमच्या धर्मग्रामातील या तरुण उमेदवारांना आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, जेणेकरून आपण त्यांना दृढीकरण साक्रमेंट प्रदान करू शकाल. धर्मशिक्षकांनी त्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेतली आहे आणि भाविकांनी प्रार्थनेद्वारे त्यांना साथ दिली आहे. आपली धार्मिक जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी या उद्देशाने त्यांनी धर्मग्रामातील विविध सेवा कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे आणि आज ते आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आपला आधार व सहवास मिळविण्यासाठी ह्या ठिकाणी आले आहेत. हा आध्यात्मिक प्रवास आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या चांगुलपणावर चिंतन करण्यासाठी आमंत्रण देत आहे आणि त्याच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण त्यांच्यावर ईश्वराचा आशीर्वाद मागावा आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना ख्रिस्ती श्रद्धेत दृढ करावे. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारण्यास सदर उमेदवार पात्र आहेत याविषयी तुमची खात्री पटलेली आहे का? होय, या संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या धर्मशिक्षकांजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तींजवळ पुरेशी चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रमेंट स्वीकारण्यास ते पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. प्रिय पालकांनो, धर्म आई बापांनो आणि बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताची शुभवार्ता अंतःकरणात जोपासून आपल्या जीवनाद्वारे इतरांपर्यंत त्याचे कार्य पोचवत असताना तुम्ही या उमेदवारांना तुमच्या प्रार्थनेने, तुमच्या आदर्श वर्तनाने आणि तुमच्या श्रद्धेच्या वैयक्तिक साक्षीद्वारे आधार देण्यास तयार आहात का? होय, आम्ही तयार आहोत. माझ्या प्रिय उमेदवारांनो, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे तुम्ही देवाची लेकरे बनलात आणि परमेश्वर जो आमचा पिता त्यांनी तुम्हाला आपले जीवन आणि आपला आत्मा प्रदान केला.
परंतु त्यावेळेला तुम्ही बालके म्हणजेच इन्फंट्स होतात आणि तिथे नक्की काय घडत आहे याविषयी तुम्हाला काही जाणीव नव्हती. तुमच्या पालकांनी आणि धर्मपालकांनी तुमच्या वतीने असे वचन दिले होते की तुम्ही सदैव येशूचेच राहाल. आता तुम्ही मोठे झाला आहात, तसेच तुम्ही ज्या साक्रामेंटाचा स्वीकार करणार आहात त्याविषयी आणि त्यासोबतच्या तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये याविषयी तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून मी आता तुम्हाला चर्चच्या वतीने विचारतो, तुम्ही चर्चकडे कशाची मागणी म्हणजेच व्हॉट डू यू सीक फ्रॉम द चर्च? कृपया माझ्या मागोमाग म्हणा. आम्हाला ख्रिस्ती श्रद्धेमध्ये दृढ व्हायचे आहे. आम्हाला येशूच्या आत्म्याचा एका विशेष रीतीने स्वीकार करायचा आहे. येशूने जी सर्व वरदाने देण्याचे वचन दिले आहे ती आम्हाला प्राप्त करायची आहेत. आम्हाला येशूचे साक्षीदार बनायचे आहे आणि आम्ही ज्यांना ज्यांना भेटू त्या सर्वांना येशूबद्दल व त्याच्या प्रेमाबद्दल सांगायचे आहे. येशूच्या आत्म्याचा स्वीकार करून आम्हाला येशूसारखे बनायचे आहे. प्रिय उमेदवारांनो, दृढीकरण साक्रामेंटाद्वारे तुमच्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत आहेत का? त्या तुम्हाला समजल्या आहेत का? आणि त्या पेलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? होय, आम्ही तयार आहोत. मार्ग, सत्य आणि जीवन असलेल्या येशूच्या नावाने पवित्र आत्मा चर्च नंदाखाल व वेलंकणी माता सेंटर राजोडी हे धर्मग्राम आपल्या श्रद्धेने तुम्हाला बल देतात, आपल्या आशेने तुम्हाला आधार देण्याचे वचन देतात आणि आपले प्रेम तुमच्याशी वाटून घेण्याचे अभिवचन देतात. ख्रिस्ताची दूत बनण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यासोबत अधिक पूर्णत्वाने वाटून घ्याल याची त्या आतुरतेने वाट पाहत आहे. माझ्या प्रिय लेकरांनो, पवित्र ख्रिस्त सभेने मला दिलेल्या अधिकाराने पवित्र आत्म्याच्या पूर्णतेसह तुम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी मी तुमचा स्वीकार करतो. देवाला कृपया बसून घ्या. आजच्या देवशब्दामध्ये दृढीकरण साक्रामेंटाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. द वर्ड ऑफ गॉड, माय डिअर यंग फ्रेंड्स, स्पीक सो स्ट्रॉंगली अबाउट द सॅक्रमेंट ऑफ कॉन्फर्मेशन. शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. गॉड लव्ज अस. आणि परमेश्वराच्या या प्रेमामध्ये आपण वाढले पाहिजे. परमेश्वराच्या या प्रेमामध्ये जगणे हाच जीवनाचा उद्दिष्ट आहे. द मोटिव्ह ऑफ आवर लाईफ इज टू एक्सपिरियन्स गॉड्स लव अँड शेअर दिस गॉड्स लव. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी आपण श्रद्धेमध्ये दृढ झाले पाहिजेत. ह्याविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे श्रद्धा असेल तर परमेश्वराच्या प्रेमामध्ये तुम्ही वाढत जाल. तुम्हाला न्यायनिवाड्याचा प्रसंग येणार नाही. परंतु जर तुमची श्रद्धा उथळ असेल, इफ युअर फेथ इज वीक, इफ यू हॅव डाऊट्स इन युअर माइंड, इफ यू हॅव क्वेश्चन्स इन युअर माइंड and you refuse to believe, then
यू रिफ्यूज गॉड्स लव्ह. देवाच्या प्रेमाचा तुम्ही नकार करता आणि देवाच्या प्रेमाला जर तुम्ही पाठ केली तर जीवनामध्ये महत्त्वाचं ते काय. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, या परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी तुम्ही श्रद्धेमध्ये वाढले पाहिजेत. ह्यासाठी आपले हे सगळे प्रयत्न आहेत. गेल्या वर्षभर तुमच्या सर्व फादरांनी, सिस्टरांनी आणि आपले धर्मशिक्षक जे आहेत त्यांनी श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. या श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी तुम्हाला मदत केली आहे. ही श्रद्धा काय आहे ही समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जणू काही तुम्ही स्वतःहून स्वइच्छेने इथे उभे आहात आणि सांगणार आहात ख्रिस्त सभेला की ही श्रद्धा मला समजली आहे. आय नो व्हॉट इज फेथ. आय बिलीव्ह इन व्हॉट आय नो अँड आय एम गोइंग टू पुट इट इन प्रॅक्टिस. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे श्रद्धा नाही तो कशा प्रकारे वागतो. तो प्रकाशापासून दूर जातो, तो अंधाराची निवड करतो, तो दुष्कृत्य करतो, तो चांगुलपणापासून दूर राहतो, तो प्रकाशाकडे येत नाही. मला तुम्हाला विचारायची गरज नाही की शनिवारी संध्याकाळी 7:30च्या मिसाला आल्यानंतर आपण कुठे बसता. आपण या चर्चच्या प्रकाशामध्ये बसता की पुढचं मी विचारत नाही. का आपण प्रकाशामध्ये येत नाही. पवित्र मिसा जिथे प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत, त्या येशूच्या प्रकाशामध्ये येण्यासाठी आपण घाबरतो का. त्या प्रकाशापासून आपण दूर का राहतो. का आपली कृत्य वाईट आहेत का. आपण दुष्कृत्य करून येतो का. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, आज दृढीकरण साक्रामेंट श्रद्धेच्या मार्गातून, श्रद्धेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगत आहे प्रकाशाकडे या. कम टू द लाईट. या प्रकाशाचा अनुभव घ्या आणि त्या प्रकाशाची लेकरे बना. बी द चिल्ड्रन ऑफ लाईट. जगामध्ये अंधाराची लेकरे भरपूर आहेत. या अंधाराच्या लेकरांना प्रकाश देण्यासाठी द लॉर्ड इज गिविंग यू हिज टॉर्च ऑफ लाईट. तुमच्याकडे प्रकाशाची मशाल जणू काही परमेश्वर आज देत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की ही प्रकाशाची मशाल घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि जगातला जो अंधार आहे त्या अंधकाराला नाहीसा करायचा आहे. तुम्ही अंधकारात राहू नका, तर तुम्ही प्रकाशाकडे या. हा साक्रामेंट आपल्याला प्रकाशामध्ये येण्यासाठी, श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी, परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी मदत करत आहे. प्रिय उमेदवारांनो, हा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर तुमचं जीवन कसं व्हायला पाहिजे याविषयी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सुंदररित्या सांगितलेलं आहे. पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की यहुदी लोकांनी प्रेषितांना धरून बांधलं. दे टाईड देम विथ चेन. दोऱ्याने बांधलं, चेनने बांधलं. दे लॉक्ड द जेल. त्याला कुलूप लावलं आणि बाहेर पहारेकरी ठेवले. दे केप्ट सोल्जर्स वेटिंग आउट सो दॅट दीज पीपल विल नॉट रन. इतका कडोकोट बंदोबस्त करून त्यांनी प्रेषितांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला, त्यांना अंधकारात ठेवण्याचा प्रयत्न केलेला. आणि काय झालं, हे प्रेषित त्या बंद खोलीतून ते चेन्स सोडून, ते कुलूप बंद सोडून ते मंदिरामध्ये उघडपणे शिक्षण देऊ लागले. दे केम टू द लाईट. आणि प्रकाशामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करू लागले. आपण 15 दिवसा अगोदर जेव्हा गुड फ्रायडेच्या दिवशी शुभवर्तमान वाचलं तेव्हा आपण बघितलं की येशू ख्रिस्ताचं पॅशन नरेटिव्ह म्हणजे त्याचं दुःख सहन आपण ऐकत असताना एकही प्रेषित तिकडे नव्हता. सगळे पाहिले होते. पेत्राने 3 वेळा तिथे नाकारलं. तेच प्रेषित आज शिक्षण देत आहेत, सभास्थानामध्ये लोकांना बोलत आहेत आणि लोक त्यांना घाबरत आहेत. पीपल आर स्केर्ड ऑफ देम. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो,
दृढीकरण साक्रामेंटामध्ये इतकं सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्यामध्ये इतकी शक्ती आहे, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये इतकं बळ आहे की तुमचं जीवन बदलतं आणि तुम्ही प्रकाशाची सत्कृत्य करू लागता आणि तुमची चांगली कृत्य हे लोकांना घाबरवतात, लोकांना तुमची भीती वाटायला लागेल, कारण तुमचं कार्य पवित्र आत्म्याचं आहे, प्रकाशाचं आहे, परमेश्वराच्या प्रीतीचं आहे. आणि हाच अनुभव जणू काही परमेश्वर या साक्रामेंटाद्वारे श्रद्धेमध्ये तुम्हाला दृढ करून तो अनुभव तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला सांगत आहे. आपण ईस्टरच्या ह्या पार्श्वभूमीमध्ये आहोत आणि या ईस्टरच्या काळामध्ये आपल्याला ख्रिस्त सभा काय शिकवते? द रेझरेक्शन ऑफ जीसस टीचेस अस दॅट फिअर इज नॉट द लास्ट वर्ड, सिन इज नॉट द लास्ट वर्ड, डेथ इज नॉट द लास्ट वर्ड. आपण सर्वजण मुक्त झालेलो आहोत, आपण सर्वजण पवित्र आहोत, आपण सर्वजण पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. वी बिलीव्ह इन द लिव्हिंग गॉड. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे आणि म्हणून त्या जिवंत परमेश्वरासाठी आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा त्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला जे केलं, म्हणजेच त्याला मरणांतून उठवलं, त्याला पुनरुत्थान दिलं, तोच परमेश्वर तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये कशाच प्रकारचा बदल आणि सामर्थ्य देण्यास तयार आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, दिस सॅक्रमेंट इज नॉट जस्ट अ फॉर्मॅलिटी. हा कर्मकांड नाही, तर इट इज अन एक्सपिरियन्स ऑफ गॉड. गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही जे श्रद्धाबांधणी केलेली आहे, तुम्ही जे वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत, वेगवेगळे शिबिरं केलेले आहेत, या सगळ्यामधून तुम्हाला एक अनुभव प्राप्त व्हावा, एक्सपिरियन्स ऑफ गॉड, श्रद्धेचा अनुभव यावा. आणि मग तुम्ही आजपासून सांगणार आहात, वी आर गोइंग टू स्टँड फॉर जीसस. आम्ही ख्रिस्ताचे होणार आहोत. वी बिलॉंग टू जीसस अँड वी विल स्टँड फॉर हिम. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा बदल करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून हा साक्रामेंट इज नॉट जस्ट an event in your life, but it is a personal Pentecost. पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांच्या जीवनामध्ये जे घडलं ते जणू काही तुमच्या जीवनामध्ये आज घडत आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला त्याची वरदानं प्राप्त होणार आहेत आणि तुमचं जीवन बदलणार आहे. अँड देअरफॉर दिस सॅक्रमेंट, दिस पेंटेकॉस्ट विल चेंज युअर वीकनेसेस into courage, your silence into proclamation, and your fear into a mission. काय हे मिशन आहे? तर संत पॉल म्हणतो, मी जर सुवार्ता घोषित केली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. होय प्रिय तरुण तरुणींनो, तुम्हा प्रत्येकाला हीच सुवार्ता घोषित करायची आहे. तुम्हा प्रत्येकाला या सुवार्तेची साक्ष द्यायची आहे. तुम्हाला जे अनुभव, चांगले अनुभव, सत्याचे अनुभव, प्रकाशाचे अनुभव, सत्कृत्याचे अनुभव आलेले आहेत ते तुम्ही इतरांना द्यायचे आहेत. वेअर कॅन यू गिव्ह यू इट? हाऊ कॅन यू डू दॅट? त्यासाठी तुमच्यासाठी ख्रिस्त सभेने कार्लुस अक्वितिस हा नवीन तुमच्या वयाचा संत दिला आहे. व्हॉट डिड कार्लुस अक्वितिस डू? त्याला ख्रिस्त शरीर साक्रामेंटाविषयी, कम्युनियनविषयी, मिसाबळीविषयी जे अनुभव आले ते अनुभव त्याने ऑनलाईन त्याच्या मित्रपरिवारामध्ये त्याच्या सगळ्या लोकांना दिले आणि म्हणून ख्रिस्त सभेने त्याला वेदीचा मान दिला. होय माझ्या प्रिय तरुण तरुणीनो, वी आर लिव्हिंग इन अ डिजिटल वर्ल्ड. वी आर कॉल्ड टू प्रोक्लेम द लॉर्ड. आज आपण सर्वजण वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट ऐकतो. व्हॉट इज वर्क फ्रॉम होम फॉर यू? तुम्हाला माहीत आहे आज कसे नवीन डिजिटल ॲप्स अवेलेबल आहेत. इंस्टाग्राम म्हणा किंवा इतर जे आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहेत. या सगळ्या ॲपचा तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी कसा वापर करता येईल? हाऊ कॅन यू शेअर द गुडनेस? हाऊ कॅन यू शेअर युअर फेथ
तुम्हाला जे चांगले अनुभव आलेले आहेत ते पसरविण्यासाठी कसा वापर करता येईल, कसे रील्स बनवता येतील, कसं तुम्हाला त्याची साक्ष देता येईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. आणि ते जेव्हा घडेल तेव्हा निश्चितच तुम्ही पब्लिकली जणू काही विटनेस करणार की मी प्रकाशाचं कार्य करीत आहे, मी चांगलं जे आहे ते करण्याचं करत आहे, श्रद्धेमध्ये मी परिपक्व होण्याचा प्रयत्न करत आहे. प्रिय तरुण तरुणींनो, आज आपण पाहतो की जगामध्ये युद्धजनक परिस्थिती आहे. द वर्ल्ड इज ॲट वॉर. हा वॉर कुठे आहे? इराण आणि अमेरिकेमध्ये आहे का? इराण आणि इस्रायलमध्ये आहे का? युक्रेन आणि रशियामध्ये आहे का? माय डिअर यंग फ्रेंड्स, दिस वॉर इज हिअर अँड नाव. आपल्या प्रत्येकामध्ये हा युद्ध सुरू आहे. चांगुलपणाचा आणि वाईटाचा युद्ध, द गुड स्पिरिट अँड इव्हल स्पिरिट आर ॲट वॉर बिटवीन ईच वन ऑफ अस. हे युद्ध आपल्या कुटुंबामध्ये आहे, पालकामध्ये आणि मुलांमध्ये एक युद्ध आहे, एक संघर्ष आहे. कोण कोणाचं ऐकतं माहीत नाही. आणि म्हणून अशा या पार्श्वभूमीवर आजचं साक्रामेंट तुम्हाला काय शिकवतं? द स्ट्रगल बिटवीन वर्ल्ड अँड स्पिरिच्युअल. जग आपल्याला सांगतं अपिअरन्सेस म्हणजे बाह्य गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु अध्यात्म आपल्याला सांगतं, स्पिरिच्युअलिटी टीचेस अस कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. हे जग आपल्याला सांगतं की सक्सेस इज इम्पॉर्टंट, यश महत्त्वाचं आहे. द स्पिरिच्युअल थिंग्स टेल अस दॅट इंटेग्रिटी, एकात्मता ही फार महत्त्वाची आहे. जग आपल्याला सांगतं पॉप्युलॅरिटी, प्रसिद्धी ही महत्त्वाची आहे, परंतु दी सॅक्रमेंट टीचेस अस ट्रूथ इज इम्पॉर्टंट. आणि म्हणून आपण जेव्हा अशा प्रकारे जगातल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित न करता आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे ते ख्रिस्ती जीवनमध्ये वाढण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा साक्रामेंट आपल्याला चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आमंत्रित करीत आहे. इट कॉल्स अस टू प्रोक्लेम द रिझन लॉर्ड. इट कॉल्स अस टू विटनेस द होली स्पिरिट. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात, कारण तुम्ही पवित्र आत्म्याला वाहिलेल्या चर्चचे सभासद आहेत. पवित्र आत्म्याच्या चर्चमध्ये जणू तुमचं बाप्तिस्म झालं आहे आणि पवित्र आत्म्याच्या धर्मग्रामामध्ये तुम्हाला सेवाकार्य करायचे आहे. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, या सेवाकार्यासाठी चर्चमध्ये अनेक संघटना तुमची प्रतीक्षा करीत आहेत. जेव्हा तुम्ही ही सेवा देण्यासाठी पुढे याल, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या ख्रिस्त सभेमध्ये, समाजामध्ये परमेश्वराने ज्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये पेरल्या आहेत त्या तुम्ही जेव्हा इतरांना देण्याचा प्रयत्न कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने हा साक्रामेंट तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणेल. अँड इट विल ट्रान्सफॉर्म युअर वीकनेसेस इन टू विटनेसेस. तुमची जी दुर्बळपणा आहे तो तुमच्या साक्षीमधून जणू काही बदल घडून आणणार आहे आणि त्याद्वारे तुमचं जीवन बदलणार आहे. या साक्रामेंटाद्वारे तुम्हाला ख्रिस्ताचा अनुभव यावा, परमेश्वराच्या प्रेमामध्ये तुम्ही वाढावेत आणि प्रेषितांच्या जीवनामध्ये जसा बदल झाला तसं तुमच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि तुम्ही प्रकाशाची लेकरे म्हणून जीवन जगावं. तुम्ही ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे त्याच्याकडे यावे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रोक्लेम जीसस इज रिझन. ग्रो इन द होली स्पिरिट. उमेदवारांनी उभं राहायचं आहे. आता तुमच्या बाप्तिस्माच्या वेळी जी वचने तुमच्या आईवडिलांनी आणि धर्म आईबापांनी दिली होती त्याचं तुम्ही नूतनीकरण करायचं आहे. यू आर गोइंग टू नाव गिव्ह द प्रॉमिसेस. दिस इज नॉट वन्स अँड फॉर ॲक्टिव्हिटी. तर आजपासून जणू काही तुम्ही ही वचने स्वतःहून द्यायची आहेत. दरवर्षी
ईस्टरच्या दिवशी ख्रिस्त सभा या वचनांचं नूतनीकरण करतं आणि आपल्याला आठवण करून देतं की आपण कशा प्रकारे ही वचनं पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रिय तरुण तरुणींनो, आता मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू, तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला खुर्सावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेलेल्यांतून उठला आणि आता सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. प्रभू व जीवनदाता पवित्र आत्मा, जो पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितावर उतरला आणि जो आज दृढीकरण साक्रमेंटाद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. ही आमची श्रद्धा आहे, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने आम्ही प्रकट करतो. आमीन. आता उमेदवारांनी गुडघे टेकायचे आहेत. ऑल द कॅन्डिडेट्स विल नील डाऊन. आता आपण पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्या उमेदवारावर व्हावा म्हणून विशेष प्रार्थना करणार आहोत. सर्व पालकांना व बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी उभं राहायचं आहे. सुरुवातीला मूक प्रार्थना होईल आणि त्यानंतर मोठ्याने प्रार्थना होईल. वेदीवरील सर्व धर्मगुरू आशीर्वादपूर्वक उमेदवारावर हात उंचावतील. उमेदवारांना विनंती आहे की त्याने हात जोडून माना वाकवून पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर व्हावा म्हणून प्रार्थना करावी. ही सर्वसमर्थ परमेश्वरम, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, पाणी आणि पवित्र आत्मा ह्याद्वारे तू तुझ्या मुलामुलींना पापापासून मुक्त केलीस आणि त्यांना नवजीवन बहाल केलीस. आता त्यांचा मदतनीस व मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. त्यांना शहाणपण व समज, ज्ञान व आदरभाव यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. कृपया बसून घ्या. आता पवित्र क्रिझमने उमेदवारांना अभिषिक्त करण्यात येईल. चेक. मार्क, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. आर्यन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ॲस्टल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रॉस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. आदी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो.
स्वयं पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्रिस्टी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ईशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सिल्विना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जुनेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नाओमी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एलिझा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सियान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिट्स पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. फ्लावियो पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲशली पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लियाम पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मारियो पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. पल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जस्लिन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ग्रासिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. आयरिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लिझेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. अलिशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲरॉन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डॅरन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जेडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. कित पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. निक पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लेस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्रीडा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वेलोरा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जेसी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जेनेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्टेसी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो.
मेरीचा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रीसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सॅम्युएल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नील पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲस्टन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रेनिल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्वेन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. आर्चियस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ब्रिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रायना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लॅन्सिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ग्लोरिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. निओला पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जस्लिन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ऐशर पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सेल्विन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नॅश पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मेविस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्लेरेस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. इथन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. प्रीती पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सलोमी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रायसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नोरीना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डेनिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रेनिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रॅन्स पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. देव पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिओ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. विकी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. देश पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिवा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो.
जिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एंजल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. बेलिसिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एलिसिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सिनिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ब्रिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्लिऑन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सेन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. केन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. कॅनिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. निक पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. आर्यन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लोगन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डॅरियस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲल्बन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्लायडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रेमन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. विन्स पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डॅलस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सॅन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ब्लेस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. अल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वियान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नील पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्मिथ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. केनेथ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जोशुआ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मेल्डन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वेस्लियन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. प्रिन्स पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लीप पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जेस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार
तुला शांती असो. मॅलरन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. मॅकलॉड पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कृपया उभे असा. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनीनो आणि उमेदवारांनो, पवित्र आत्म्याने दिलेल्या श्रद्धा, आशा आणि प्रिय ह्यात आपण एक आहोत. त्याचप्रमाणे आपण देवपित्याकडे प्रार्थना करताना एक होऊया. आपलं उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बलकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचे संरक्षण व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुळे दृढ झाले आहोत. श्रद्धा व प्रीतीत मुलावलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. मातापितांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांनी शब्दांनी व कृत्यांनी आम्हा मुलास ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो. त्याने प्रभूच्या गौरवशाली आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. आजच्या तरुणींनी जागतिक मोहांना बळी न पडता ईश्वरी हाकेला होकार द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून जागतिक शांतीसाठी तसेच आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितावर पाठवलास. पेंटेकॉस्टच्या दिवशी सुरू झालेले पवित्र आत्म्याचे कार्य प्रत्येकाच्या हृदयात अखंड सुरू राहो. नवीन पेंटेकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या जीवनात, कुटुंबात, गाव परिवारात आणि धर्मग्रामात सर्वांना येऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रकाशाचं पथ दाहू नैनाच्या
बंधू भगिनींनो, माझे व तुमच्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू. ही प्रभू परमेश्वरम, दृढीकरण साक्रामेंताद्वारे आमच्या या उमेदवारांना तू ईश्वरी जीवनात स्वीकारून घेतले आहे. त्यांच्यावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव व सत्य वचनाला अनुसरून जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही प्रभू आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संतुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांधले गेले. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरीत होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. ही प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्या वर्धव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. ही प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचं प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडाव. हे प्रभो, ह्या तुझ्या सेवकांवर आज तू क्रिसमा साक्रामेंताद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहे. त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवरती विसंबून मरण पावलेले आहेत, त्यांचंही तू स्मरण कर. त्यांचं तुझ्या दिव्य प्रकाशामध्ये स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, चितापती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलं आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे, तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गान तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेने आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
like a seal on your heart. How high it is to love you. For love is stronger than death, stronger even than hell. The flesh of faith is the flesh of fire, the flame of Yahweh himself. Set me like a seal on your heart, like a seal on your arm. Set me like a seal on your heart. How right it is to love you. Come then, my love, come, my beloved. No flame can quench a heart, for love is real, has no end. Set me like a seal on your heart, like a seal on your arm. Set me like a seal on your heart. How right it is to love you.
भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय। मरणाने मरणाची केले, एकच करू उपकार, दुःखाने दुःख जाळिले, गरजू जय जयकार, मरणाने मरणाची केले, एकच करू उपकार, दुःखाने दुःख जाळिले, गरजू जय जयकार, आम्हासाठी आज उघडले स्वर्गाचे हे द्वार, एकच करू पुकार, गरजू जय जयकार, एकच करू पुकार, गरजू जय जयकार, कुठला तारणहार, वर्षा नाही पार, भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय, भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय। आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरम, या दृढीकरण साक्रमेंटाद्वारे आमच्या या उमेदवारांना नव्या दिशेने वाटचाल करण्यास सहाय्य कर. त्यांना नवजीवनाची देणगी दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या दयेने तुम्हाला आशीर्वाद देऊ व आपल्या तारणदायी ज्ञानाचा तुम्हावर वर्षाव करो. तुम्ही सदैव पुण्यकृत्य करावीत म्हणून परमेश्वर त्याच्या प्रेमाच्या साक्षीने तुम्हाला तुमची श्रद्धा दृढ करो. परमेश्वर तुमची पावले आपल्याकडे वळवू व शांतीने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि सदा राहो. शांतीने जा. आलेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. आभार. हे परमेश्वरा, या सुंदर व रम्य अशा संध्याकाळी आमच्या मुलांना दृढीकरणासारखा पवित्र संस्कार स्वीकारण्याची संधी तू दिलीस, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुझे आभार मानते. आपले लाडके रेव्हरेंड बिशप डॉक्टर थॉमस डिसूजा वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आले व आपल्या मुलांना दृढीकरण हा पवित्र संस्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आपल्या मुलांना उत्कृष्टरित्या घडविण्यासाठी प्रयत्न करणारे
व आपल्या चर्चचे आधारस्तंभ असलेले आपले फादर डॉमिनिक, फादर सॉलोमन, फादर प्रदीप, फादर विजय व फादर ब्रायन यांचे देखील मी आभार मानते. संपूर्ण वर्ष अहोरात्र मेहनत करून आपल्या मुलांना दृढीकरण संस्काराचे महत्त्व सांगणारे व त्यांची उत्तमरित्या जडणघडण करणारे त्यांचे सर्व शिक्षकगण यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. आजची उपासना पार पाडण्यासाठी गायन मंडळाने सुमधुर असे गायन केले, त्याबद्दल मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. दृढीकरण स्वीकारणाऱ्या मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. या ठिकाणी उपस्थित मुलांचे सर्व नातेवाईक आणि मुलांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या धर्मग्रामातील 98 मुलं मुली आणि आपल्या राजुडी सेंटरवरील 4 मुलं अशी एकूण 102 मुलं ही आज श्रद्धेच्या प्रकाशामध्ये न्याहून आपलं सुंदर असं मिशन कार्य करण्यासाठी सज्ज झालेली आहेत. आपण जोरात टाळ्या वाजवून सगळ्या मुलांचं अभिनंदन करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याचं दान आपल्या सगळ्यांना आपल्या स्नान संस्काराच्या दिवशी मिळालेलं आहे. आपण श्रद्धेत परिपक्व बनविण्यासाठी आपल्याला आपले पालक, आपले धर्मशिक्षक, धर्मगुरू, धर्मभगिनी हे सगळे मदत करत असतात आणि ह्या कामी उच्चांक गाठण्यासाठी ह्या विधीमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तेव्हा आपले मेंढपाळ, आपले बिशप हे आपल्याला मार्गदर्शन करतात की आपल्या जीवनाची आज कोणती दिशा असावी आणि आजच्या जगामध्ये काय चाललेलं आहे आणि ह्या जगामध्ये आपण श्रद्धेमध्ये अधिक बळकट बनत असताना आपली भूमिका आपण काय मांडायची आहे ह्याविषयी आज आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा हे आपल्यामध्ये आले आणि आपल्या मुलांना हा संस्कार दिला. आपल्या समवेत त्यांनी पवित्र मिस्साबली अर्पण केली, आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली. त्याबद्दल आम्ही बिशप साहेब आपले फार फार ऋणी आहोत. आपल्या समवेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या राजुडी सेंटरचे फादर साबिओ आणि आपल्या बिशप हाऊसमध्ये असलेले बिशपांना सहाय्य करणारे फादर बर्नर्ड हे देखील ह्या पवित्र मिस्सेमध्ये सहभागी झालेले आहेत. आम्ही आपले देखील फादर फार फार आभारी आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पालकांनी ह्या संपूर्ण विधीमध्ये सहभागी झालेले तुम्ही आणि ह्या कामी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि त्यांचे आभार मानलेले आहेत. हे कार्य जे आहे हे कार्य फार मोठं आहे. संपूर्ण वर्षभर मुलांना धर्मशिक्षण देणं, ह्या मुलांची काळजी घेणं, त्यांचा क्रम ठेवणं आणि दर रविवारी त्यांचे क्लासेस घेणं, हे सगळं काम जे आहे हे करण्यासाठी आम्ही नेहमी धर्मग्रामातून एका धर्मगुरूची नेमणूक करत असतो आणि ते हे सगळं कार्य करत असतात. गेल्या संपूर्ण वर्षभरात फादर प्रदीप यांनी आपले धर्मशिक्षक सिस्टर्स, आम्ही फादर्स, आमच्या सगळ्यांचं सहाय्य घेऊन ह्या सगळ्याचं संयोजन केलं. त्याबद्दल फादर प्रदीप, सर्व धर्मशिक्षक आणि आजच्या विधीमध्ये सहभागी झालेले गायकवृंद, तुम्ही सगळे पालक, ह्या ठिकाणी गॉडफादर्स, गॉडमदर्ससुद्धा काही अंशी आलेले आहेत, नातेवाईक तुम्ही सगळे आलेले आहात. आपले आल्तार सेवक देखील आपल्याला सहाय्य करत आहेत, सॅक्रिस्टियन मदत करत आहेत आणि अन्य IT टीम आपल्याला मदत करत आहे आणि अन्य अनेक लोकांनी मदत केलेली आहे. मी आपल्या सगळ्या धर्मगुरूंच्या वतीनं, सिस्टरांच्या वतीनं
आणि धर्मग्रामवासियांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचे फार फार ऋणी आहे. पुन्हा एकदा थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. माझ्या प्रिय मुलांनो, आता शेवटचं गीत होईल आणि या गीताच्या वेळेला सगळी मुलं म्हणजे दृढीकरण संस्कार स्वीकारलेली मुलं पहिल्यांदा पुढे येतील. धर्मगुरू आणि बिशपांसमवेत ते फोटो घेतील आणि मुलांनी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जागेवरती जाऊन बसायचं. मुलींनी पुढे यायचं आहे, ते फोटो घेतील आणि पुन्हा एकदा फादर प्रदीपने सांगितल्याप्रमाणे तुमच्या जागेवरच बसून राहायचं आहे. थँक्यू. My dear candidates, I also take this opportunity to congratulate you. तुम्ही जेव्हा पुढे येत होतात तेव्हा मला आठवत होतं तुम्हाला मी फर्स्ट होली कम्युनियन पण दिलं आणि आता तुम्हाला दृढीकरण दिलं. या संपूर्ण 2 साक्रामेंटामध्ये वी ट्रॅव्हल टुगेदर इन फेथ. सो कंटिन्यू द गुडनेस. जो चांगुलपणा तुम्ही अनुभवलेला आहे तो पसरवत जा आणि म्हणून मी तुमचे आणि तुमच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि रिक्वेस्ट यू टू गेट इन्वॉल्ड इन द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द चर्च. डू नॉट बी स्पेक्टेटर्स, बी पार्टिसिपेंट्स. तसेच आपल्या फादरांनी आणि शिक्षकांनी आणि धर्मशिक्षकांनी तुमच्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल तुमचे खास आभार. राजुडीने चौकार मारून सेंचुरी पूर्ण केली. 4 जण आले आणि 100 झाले, तर त्याबद्दल त्यांचे देखील आभार, कारण त्या 4 जणांसाठी देखील तितकीच मेहनत घेतलेली आहे. सो वी अप्रिशिएट दॅट ऑल्सो, डिअर फादर सॅव्हियो, सिस्टर्स अँड युअर कॅटेकिस्ट. प्रभु येशूच्या चरणी वंदन